या जालना शहरामध्ये आहे, वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये, मग बदनापूरची बदनापूरला, भोकरदनची भोकरदनला, जालन्याची जालन्याला, या पद्धतीने आपण काम करू। आणि ज्याच्या त्याच्या मतदारसंघात ही नेते मंडळी पण काम करेल आणि ज्याच्या त्याच्या गावात कार्यकर्त्यांनी पण काम करावं अशी विनंती करतो। का आपण जर म्हटलो की मी निधोण्याचा आणि काम करायला चाललो पीर कल्याणला, जमल का? नाही। निधोण्यावाल्याने निधोण्यात काम करावं, पीर कल्याणवाल्याने पीर कल्याणमध्ये काम, नाही तर घोटाळा काय व्हायचा? इकडे बी पांगला आणि इकडे बी पांगला। तसं न करता कार्यकर्त्याला माझी विनंती राहील की आपण आपल्या गावामध्ये जेवढी जास्तीत जास्त लीड मला आपल्या माध्यमातून मिळून देता येईल, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ती द्यावी। बोलण्यासारखं खूप आहे, मला आज राजकीय भाषण करायचं नव्हतं, मला फक्त तुमच्याशी भेटगाठ करायची होती। जेव्हा आपण प्रचारामध्ये जाहीर सभा लोकांच्या मध्ये ठेवू त्यावेळेला निश्चितपणाने मी राजकीय भाषण करेन आणि त्यावेळेला या केंद्रातल्या सरकारची कशी चीरफाड करायची ते निश्चितपणाने करेल। यानंतर मला आपल्याला विनंती करायची आहे, आपण 5 मिनिटं परत थांबणार आहात, त्याच्यानंतर तुम्ही बोला, एक मिनिट उठा इकडे। मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। गर्दीवर तुम्हाला काय वाटतं? आजची गर्दी म्हणजे जालना विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याची ही आढावा बैठक होती। त्यामध्ये आमचे प्रमुख आदरणीय आमदार कैलाश गोरंट्याल साहेब आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व मान्यवर या बैठकीला उपस्थित होते। मी आपल्या माध्यमातून सर्व नेते मंडळीचं परत एकदा धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोकसभेला उमेदवारी दिली। आणि आजच्या गर्दीवरून काय वाटतं असं तुम्हाला विचारायचं असेल तर कैलाश शेटने आत्ताच सांगितलं की आमची सीट 2 लाख मताने निवडून येईल। अफवा येत आहेत, तुमची भेट झाली, नोरा कुस्ती आहे, काय म्हणाल आपण? आता ह्या अफवाला तुम्हीच जर याचं अफवा बंद केलं तर बरं होईल, नाही तर त्यांनी सोडल्या का नाही सोडल्या आम्हाला कळे ना, पण तुमच्याच माध्यमातून आम्हाला कळायला लागल्या। त्याच्यामुळे आता त्या अफवा आजपासून परत अफवाला बंदी आणि अफवावर आपण चर्चा करू नये अशी आपल्याला पण विनंती।